आता या युद्धात कौरवांची बाजू, आधी मुळामध्ये ही असत्याची बाजू, चुकीची बाजू, स्त्रियांवर अत्याचार करणं, प्रजेवर जुलूम करणं, स्वतः सुखलोलुपतेत जगणं, अशा तऱ्हेचे जे सर्व राज्यकर्ते असतात ते सर्व एकत्र आल्यासारखी ही एक पार्टी तयार झाली होती। यांच्यामध्ये जो सर्वात महत्त्वाचा तो दुर्योधन। हा जो दुर्योधन आहे तो अत्यंत कपटी, विश्वासघातकी, तो खूप बलाढ्य होता, शूर होता, सगळं त्याला सुद्धा शस्त्रविद्या अस्त्रविद्या अवगत होत्या, परंतु हेतूच वाईट मुळामध्ये। आणि त्या हेतूमुळे शेवटी बाहेर वरकरणी जरी माणसं अशा तऱ्हेने दुष्टतेने वागत असली तरी त्याच वेळेला जेवढी ती बाहेर दुष्ट असतील तेवढं त्यांना आत जास्त खाल्लं जातं आणि आतून पोखरली जातात ही माणसं। आणि त्याप्रमाणे हा दुर्योधन जो आहे त्याला एक कायम स्वतःमध्ये अपराधाची भावना ही असणारच आणि पुढे आपल्याला दिसतेच युद्धाच्या नाना प्रसंगातून किंवा गीतेत सांगितलेल्या गोष्टीतून। तेव्हा असा हा दुर्योधन हा सर्वात मोठा मुलगा, आणि तो काय करतोय, तो विजय होईल का नाही, त्याला राज्य मिळेल का नाही, या तऱ्हेने ही सर्व लढाई जी चाललेली होती त्यावेळेला धृतराष्ट्र पण सारखी चौकशी त्या दुर्योधनाची करत असे। आता त्यांच्याकडे दुसरे महत्त्वाचे म्हणजे भीष्म, हे गंगा आणि शंतनू राजा यांचा झालेला हा मुलगा। आणि हा जो मुलगा होता त्याला नंतर शंतनू राजा जो होता तो मत्स्यगंधेच्या प्रेमात ज्या वेळेला पडला त्यावेळेला पूर्वीचे घरामध्येही आई होती, म्हणजे बायको होती, स्वतः भीष्माचार्य होते, तर त्यांनी एक असा मत्स्यगंधा तयार होईना, ती म्हणाल मी लग्न केलं माझ्या मुलाला मग काहीच मिळणार नाही, कारण जो मोठा असेल त्याला राज्य मिळावं अशा तऱ्हेने योजना असेल। तर भीष्माचार्यांनी त्यावेळेला प्रतिज्ञा केली की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन, मी लग्न करणार नाही आणि त्यामुळे मला मूल होण्याचा प्रश्नच नाही, आणि मग मत्स्यगंधा जी आहे सत्यवती तिचा मुलगा जो आहे तो राज्य करू शकेल। अशा तऱ्हेने हे भीष्माचार्य त्यावेळेपासून ब्रह्मचारी राहिलेले, यांची खूप मोठी शक्ती होती, म्हणजे यांची एकूण सर्व जन्माची कथा आहे ती स्वर्गाशी जोडलेली आहे। आणि हे भीष्माचार्य जे होते त्यांचा सगळ्यांना खरा धाक होता आणि हे अत्यंत आदरणीय असे होते, परंतु ते त्या कौरवांच्या म्हणजे धृतराष्ट्राच्या आणि दुर्योधनाच्या एकूण हे सगळं जे काही जाळं टाकलेलं होतं त्यात तेही अडकलेले होते, त्यामुळे ते या युद्धात कौरवांच्या बाजूने लढायला उभे होते। तसंच दुसरे होते ते द्रोणाचार्य, म्हणजे त्यावेळेला मोठ्यात मोठ्या शस्त्रास्त्र विद्या सर्व ज्या काय आहेत आणि अस्त्रांचा साठा असा असलेला मनुष्य आणि ज्ञानी या विषयातला तज्ज्ञ म्हणजे द्रोणाचार्य। या द्रोणाचार्यांना एक क्षुल्लक गोष्टीवरून द्रोणाचार्यांचं आणि पांडवांचं वाकडं आलेलं, म्हणजे पांडवांचं नाही पण त्यांच्या आधीपासूनच, की त्यावेळेला त्यांचा जो काही अपमान झाला म्हणून ते कौरवांच्या बाजूने लढायला उभे राहिले होते। अन्यथा खरं पाहताना जर भीष्म हे त्या कौरवांच्या बाजूने लढायला तयार नसते तर कौरवांच्या बाजूने सगळी ही जी मंडळी आहेत ती कोणी आलीच नसती। बऱ्याच वेळा दुर्योधनालाही संशय यायचा की हे खरे माझ्या बाजूने लढतच नाही आहेत, हे समोरनंच, यांचं प्रेम पांडवांवरती जास्त आहे। त्यांचं प्रेम पांडवांवर नव्हतं, पण मनुष्य जरी काय म्हणूया आपण प्रसंगवशात असा एखाद्या चुकीच्या पार्टीबरोबर, चुकीच्या लोकांबरोबर जरी तो सहवासात आला, त्यांना मदत करायचं ठरवलं तरी त्याच्या आतलं प्रेम सत्यावरचं, आणि सत्यनिष्ठा ही जात नाहीच, कारण की ती नष्ट न होणारी अशी त्रिकालाबाधित सत्यापैकी एक असते। आणि त्यामुळे पांडवांचं हे धर्मयुद्ध असल्यामुळे, पांडव नियमात लढत असल्यामुळे ही सर्व जी आपुलकी आहे द्रोणाचार्यांची सुद्धा त्या मानाने, म्हणजे त्यांचा जरी राग होता तरी त्यांचं प्रेम होतं। अशा तऱ्हेने ही तिकडून लढणारी जी मंडळी आहेत ती मंडळी एका बाजूला आहेत, आणि मग अशी आपण ओळख पाहिली तेव्हा बघितलं अर्जुनासारखा मनुष्य, अर्जुनाजवळ एवढी शस्त्रास्त्र विद्या होती, मन असतं, हा इंद्राचा अंश सांगितला आपण, ते काय नाही करू शकत,
मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. अशा तऱ्हेने तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. या अर्जुनाचा स्वभावच इतका गोड, त्याचे व्यक्तिमत्व इतकं रुबाबदार आणि अत्यंत नम्र मनुष्य, हा धैर्यशील शूरवीर असा योद्धा असून त्यांनी शंकराकडून, अग्नीकडून, एकूण एक ऋषीमुनींकडून त्यांनी इतकी शस्त्रास्त्र विद्या त्याच्याजवळ होती. आणि एवढं करून त्याच्याजवळ असलेलं ब्रह्मशीर्ष अस्त्र म्हणून जे होतं ते त्यांनी चुकीच्यासाठी कारणासाठी वापरलं नाही. तो म्हणाला नाही मी हे वापरणार नाही, कारण याच्यामध्ये मानवजातीचं कल्याण नाही आहे. तसंच त्याचं स्वतःच्या वरती त्याचा विजय किंवा मनावरती त्याचा किती कंट्रोल किंवा काय म्हणूया आपण त्याला, की तो स्वतःच्या ज्या काही इंद्रियगम्य किंवा इंद्रियजन्य किंवा अशा ज्या काही असतील इच्छा त्यांना तो किती दाबून ठेवू शकत होता किंवा त्यांच्यावर संयम ठेवू शकत होता. तर त्यांनी उर्वशीला त्याच्याबरोबर लग्न करायचं होतं. त्यांनी सांगितलं मी लग्न नाही करणार, आणि त्यांनी केलं नाही म्हणून उर्वशीने त्याला तो शाप दिलेला की तू पुरुष असलास तरी तुला स्त्रीप्रमाणे राहावं लागेल. तसंच त्यांनी ज्या वेळेला वनवासात असताना या विराट राजाकडे तो उत्तरेला शिकवायला होता, त्यावेळेला उत्तरा ही एक अत्यंत अप्रतिम लावण्यवती अशी तरुण मुलगी त्या विराट राजाची, आणि त्या ठिकाणी तो तिला संगीत नृत्य शिकवत होता. आणि अशा कला शिकवणारी माणसं रात्रंदिवस त्यांचा सहवास येतो एकमेकाला. त्याच्यामध्ये त्यांनी इतकं म्हणजे स्वतःवरती इतका संयम ठेवला होता की नंतर म्हणजे त्या उत्तरेकडे त्यांनी अशा नजरेने कधी पाहिलंच नाही. आणि अशा रीतीने त्याचा संयम हा खूप मोठा असलेला अर्जुन एका बाजूला, आणि एका बाजूला संयम सोडून भर सभेत आपली वडीलधारी मंडळी आहेत त्या ठिकाणी अशा एखाद्या द्रौपदीला खेचत आणून तिला विवस्त्र करून पाहण्याचा अट्टाहास करणारी मंडळी, असे हे दोन्ही बाजूचे जमलेले सर्व लोक, हे युद्ध आता यापुढे होणार आहे. त्या युद्धात काय झालं की अर्जुनाने सांगितलं श्रीकृष्णांना की मध्ये म्हणजे दोन्ही बाजूची सैन्य असतात, मध्ये एक नोमॅन लँड सारखी, त्या ठिकाणी आणून माझा रथ उभा कर आणि मला पाहू दे काय आहे ते. आणि ते पाहिल्यानंतर त्याची जी अवस्था झाली ती तो आता या पुढच्या श्लोकात आपल्याला सांगणार आहे, ती आपण आता नंतर पाहू. श्री गीता योग शोध ब्रह्मविद्येचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा. श्रीमद भगवद्गीते संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा. आमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आहे साम मराठी, सकाळ भवन, प्लॉट नंबर 42B, सेक्टर 11, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614.